मुझे कवर कर रही है, लेकिन मैं बहुत पहले से आता हूँ और बहुत ज़्यादा उनके ऊपर श्रद्धा है और बहुत बड़ा भक्त हूँ उनका। मैंने तो सिर्फ उनसे आशीर्वाद मांगा है विजयी भव की। क्या सामने मुझे सिर्फ जो नए हमारे जो सिविल सर्विसेज में जो जवान हैं, जो IAS IPS बनना चाहते हैं, तो उनको मैं यही संदेश देना चाहता हूँ कि राष्ट्र सर्वोपरि होता है हमारे लिए। पहले जिसे नेशन फर्स्ट कहते हैं, तो राष्ट्र सबसे पहले होता है, फिर आपका समाज, आपकी फैमिली, और फिर सबसे लास्ट आप होते हो। तो मुझे वही संदेश देना है और मुझे उनको ये भी संदेश देना है कि कम से कम 10 साल आप राष्ट्र की सेवा में अपना समय बिताएं, देश के लिए खून दें पहले बात, और बाद में आपको हक बनता है क्रिटिसाइज़ करने का। तो पहले राष्ट्र की सेवा कीजिए। तो मैं वही करने के लिए यहाँ पर आया था। काफ़ी अच्छा प्रतिसाद भी मिला स्टूडेंट्स को। तो जितनी भी मेरे से छोटी सी कोशिश हो, ज़्यादा से ज़्यादा बच्चों को राष्ट्र सेवा की राह में भेजने की कोशिश करूँ। हे बघा, आरोप प्रत्यारोप हे तर आमचं पार्ट ऑफ जॉब आहे आणि आमचा तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, आमची फक्त भावना आमची राष्ट्राकडे आहे। किती लोकांना सांगू द्या आणि वी विल टेक इट पॉझिटिव्हली। जर चूक झालेली आहे देन वी विल ट्राय टू इम्प्रूव्ह इट। पण याचा हे अर्थ नाही की लोक तुमच्यावरती टीका करतात किंवा बाकीच्या कोणावरती टीका करतात। सो यू शुड बी स्केड, यू शुड टेक इट पॉझिटिव्हली। आणि तुम्ही फक्त राष्ट्राची सेवा केलेली आहे। आणि हे पण सांगू इच्छितो मी की जेव्हा तुम्ही हे चिखल वगैरे साफ करतात, शिंतोडे तर उडणार तुमच्यावरती। सरांचा इथे कार्यक्रम होता आणि मला साईबाबांकडे म्हणजे मी गेली अनेक वर्ष, ही माझी 22वी वगैरे ट्रिप असेल। अगदी लहानपणापासून 31 डिसेंबरला माझ्या आईवडिलांनी प्रथाच केली होती की आम्ही पहिली 1 जानेवारीची पहाट आहे ती इकडच्या काकड आरतीने करणार। तर त्यामुळे आम्हाला ते शिर्डी हे देवस्थान खूप 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 प्रिय आणि जवळचं आहे, अतिशय जागृत आहे। सो आज सरांबरोबर यायची माझी ही पहिली संधी आहे आणि सगळी विघ्न दूर व्हावीत आणि न्याय व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि साईंच्या चरणी प्रार्थना आहे। मला असं वाटतं की आमचा पूर्ण विश्वास आपल्या जी न्यायपालिका आहे त्याच्यावर आहे आणि न्याय हा होणारच, कारण की भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि तो महामानव आहे आणि त्याच्यातून कुठलाही आरोपी सुटू शकत नाही आणि कुठलाही जो बेगुन्हा माणूस आहे त्याला शिक्षा होऊ शकत नाही। त्यामुळे हेच आदर आमच्या मनात आहे आपल्या संविधानाविषयीचा आणि त्यामुळे आपली जी न्यायपालिका आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून सरांना आम्ही नेहमी सांगतो की तू चाल पुढं, तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी कोणाची। मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी सरांचं जे एक योद्धावालं स्पिरिट आहे ते आम्हा सगळ्यात आता उतरलेलं आहे आणि लढत राहायचं, कितीही काही झालं, कितीही आरोप लागू दे। हे आरोप पहिल्यांदा लागले नाही आहेत, 1.5 वर्षापूर्वीही लागले होते। तर मला असं वाटतं की जर तेव्हाही क्रिस्टल क्लिअर सर विजयी झाले, मग ती कुठलीही केस असू दे, तर आताही होऊ आणि सत्य आमच्या पाठीशी आहे, देव आमच्या पाठीशी।